राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला एच न्यूजची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या कार्यालयात म्हणजेच आपल्या बर्डी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी प्रशांत पवार जे प्रवक्ता पण आहेत आणि अध्यक्ष पण आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, आज ज्या पद्धतीने आज सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दिसून राहिली, ही जी आढावा बैठक आहे ही नेमकी कोणत्या संदर्भात घेण्यात येत आहे आणि किती महत्त्व राहणार आहे या आढावा बैठकीचं? ही आढावा बैठक याच्याकरता घेण्यात येत आहे की आत्ताच महाराष्ट्राच्या विधानसभेचे इलेक्शन झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आणि अजितदादांना भरपूर मतदान केलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे आणि इमिजिएट येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शनसुद्धा आहे। म्हणून त्या अनुषंगानं आम्ही सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते एक आढावा बैठक म्हणून आम्ही आज इथे ठेवलेली आहे की कोण कुठून लढणार आहे, कसं लढणार आहे, काय तयारी आहे लढण्याची, त्या अनुषंगानं आज आम्ही इथे सगळेजण जमा झालेलो आहे। बिलकुल, काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीचं आज भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकापेक्षा एक तुल्यबळ अशी दिसते आहे, आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार त्यामध्ये किती आपण उमेदवार देण्याचा निर्धार काही व्यक्त केला आहे? आम्ही 50 उमेदवार देणार आहे महानगरपालिकेकरता आणि 50 उमेदवार, कारण की आमची शक्ती याच्याकरता वाढली आहे की आम्ही लोकसभेमध्ये गडकरी साहेबांचं काम केलं आणि आता कमीत कमी 6 विधानसभेमध्ये आमच्या लोकांची म्हणजे सगळे पदाधिकारी म्हणा सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं आहे, त्याच्यामुळे त्यांची पूर्वतयारी ऑलरेडी झालेलीच आहे। एका वर्षात 2 इलेक्शन झाले, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे। म्हणून आम्ही 50 ते 51 सीटवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि तिकीट मागून आम्ही महायुतीत लढणार आहे। महायुतीत आपण जरूर लढणार आहे असं आपण सांगितलेलं आहे, मात्र आपण लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, ज्यामध्ये काही ठिकाणी काही अपवाद वगळता प्रत्येक पक्षाने प्रत्येक पक्षाच्या त्या संघटनेच्या लोकांना पूर्ण मदत केली नाही असं म्हटलं जात असते। यामध्ये किती तथ्य आहे? काही तथ्य नाही आहे, कारण की आमचे राष्ट्रवादीचे जितके कोणते पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिथे जिथे उमेदवार होते त्या सगळ्यांना मदत केली। सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे त्यांच्याबरोबर फिरत राहिले, सगळ्यांसाठी मतदान मागितलं। या फालतूच्या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही आहे। बिलकुल, तर आपण होते प्रशांत पवार ज्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण 50च्या जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये उमेदवार नक्की देणार आहोत आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणूक नागपूर महानगरपालिकेच्या नक्कीच होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक पक्ष आपली संघटना मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून बांधणी करत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे आज आपण बघतो आहे की मग ते प्रशांत पवार असेल आणि इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असेल यांनीसुद्धा आपले नगरसेवक जास्तीत जास्त कसे मनपामध्ये निवडून यावेत आणि लोकांची कशी कामे करावीत यासाठी ही आढावा बैठक घेतलेली आहे। आता कोणता उमेदवार केव्हा निवडून येईल आणि किती मतांनी येईल हे तर वेळ आणि काळ सांगेल, कारण घोडा मैदान जवळ आहे। नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस या कार्यालयातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपुर। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।